तीव्र वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका आहे। झाड कोसळल्यानं घरांचं नुकसान आहे। कुडाळ तालुक्यातील चेंदवणमधील हा प्रकार आहे। सुदैवानं जीवितहानी नाही। माझा रिक्षा व्यवसाय आहे। माझं नाव सदाशिव महादेव मेस्त्री। मी घरी नव्हतो, मी बाहेर गेलेलो। आई होती घरात, तेव्हा ती झोपलेली अशी आणि अचानक असं पत्रे झाड पडलं खाली, फांदी पडली आणि पत्रे पडले। ती घाबरली, जरा पायाला जरा दुखापत झाली तिच्या आणि 3 घरांचं आमचं नुकसान झालं। देवघर तर पूर्ण जमीनदोस्त झालं। आम्ही साधारण 3:30 पावणे 4च्या दरम्यान अशी घटना घडली। चक्रीवादळ झालं, सोसायटीचा वारा आला। आम्ही घरी नव्हतो, पण आम्हाला एक 10 मिनिटाच्या अंतराने फोन आला, अशी अशी घटना घडली। आमचं देवघर गेलं, पूर्ण जमीनदोस्त झालं। पुतण्याचं आमचं घर गेलं, ते जवळ 25-30 पत्रे हे झाले आणि तिसरं एक घर गेलं। अशी 3 घरं आमची त्या औदुंबराच्या झाडामुळे नेस्तनाबूत झाली। खूप नुकसान झालं। नशीब म्हणजे आमचं दैव बलवत्तर, म्हणजे खरी कोणाचं असं नुकसान झालं नाही, मनुष्याने वगैरे किंवा काय। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट आहे। जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी आहे। खेडमध्ये घरांचं भूस्खलन झालेलं आहे। ढिगाऱ्याखाली 2 जण अडकल्याची माहिती आहे। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर असला तरी वादळी वारं जोरात वाहतंय। यामुळे खेडमध्ये घरांचं भूस्खलन झालंय। 2 जण ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत। चिपळूण, लांजा आणि खेड तालुक्यात पडझडीच्या घटना घडतायत। आज पावसाचा येलो अलर्ट आहे। जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी आहे। सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। साताऱ्यात पावसाचा जोर कायम आहे। महाबळेश्वरमध्ये 24 तासात 403 मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे। महाबळेश्वरमध्ये आतापर्यंत 2120.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे, दुथडी भरून वाहू लागले। काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय। नागरिक आणि पर्यटकांना खबरदारीचं आवाहन आहे। सातारा जिल्ह्यामध्ये विशेषतः पश्चिम घाटामध्ये महाबळेश्वर, जावळी, सातारा, पाटण या तालुक्यामध्ये मागील 4 ते 5 दिवसापासून सलग अतिवृष्टी होत आहे। या पावसामुळे अनेक भागामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि लोकांची अडचण पण झालेली आहे। या अडचणीमुळेच आपण आज शाळेतला सुट्टी दिलेली होती, त्यामुळे विद्यार्थ्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होणार नाहीये, परंतु त्यांना जो धोका निर्माण होऊ शकत होता तो टळलेला आहे। आज एक शाळेमध्ये वाऱ्यामुळे आणि पावसामुळे त्याचं छत उडून गेलेलं होतं। यवतमाळमधील धरणात केवळ 38% जलसाठा आहे। संचित पाणी सोडण्यावरील बंदी कायम आहे। एल निनोच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बंदी कायम आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।